हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आत्ता वाजलेली सकाळचे 7. माझी पण देवपूजा वगैरे झालेली, देवपाशी रांगोळी पण झालेली. स्वामी फुलं पण दारामध्ये आलेली होती, स्वामींना फुलं वगैरे चढवली. छोटंसं झाड आहे मोगऱ्याचं, पण फुलं येतात 5-6 देवापुरती फुलं निघतात. आणि माझं कसं आहे म्हणजे ला जरी स्वामींपुरते निघले तरी पण असं भारी वाटतं. आणि रांगोळी ही देवापाशी काढलीच पाहिजे, कारण रांगोळी छोटी पण असू द्या, पण ही काढली पाहिजे. आणि ही अशी रांगोळी काढायची म्हणजे जेणेकरून हे देवाचे शुभ चिन्ह असतात. जसे की स्वस्तिक, पाऊल काढले तरी पण चालतात. तर मी तशा छोट्या छोट्या रांगोळी काढत असते देवपूजा झाली की. आणि देवांचे म्हणजे स्वामींच्या जरी असं म्हणजे नाही का, स्वामींची मूर्ती असते घरी पण स्वामींना शाल वगैरे घालत नाही, तर तुम्हाला घरच्या घरी पण शाल शिवता येते स्वामींची. एवढी काय अवघड गोष्ट नाही आहे. तर आता ही मी अशा प्रकारच्या भरपूर शाली शिवलेल्या आहेत. जसं की स्वामींना पिवळा कलर आवडतो म्हणून पिवळी ही शाल शिवले. ह्याला साईडने लेस लावली तरी पण छान चालते, पण रेग्युलर वापरायची म्हणून मी लावली नाही. एक साईडने अस्तर लावायचं आणि शिवून घ्यायची. एकच मिनटं मी दाखवते. आणि तुम्ही स्वामींचे खरं स्वामी सेवा करत असताल तर तुम्ही हे उपाय तर नक्कीच करा, कारण हे उपाय केल्याने तुम्हाला 100% म्हणजे त्याचा फरक पडेल. कारण मला पडलेलं आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगते. कदाचित कोणाची घरी मुलं ऐकत नसतील किंवा आज वयस्कर असले तर आजारी सतत पडत असतील, तर हे उपाय केल्याने 100% तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट येईल. ज्यावेळेस तुम्ही स्वामींची माळ करता त्यावेळेस तुम्ही स्वामींची माळ कशी करता, जसे की ही स्वामींची माळ आहे, तर स्वामींची माळ ह्या बोटात स्वामींची माळ आली पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी ह्या बोटात ह्या. आणि आपण ज्यावेळेस तारक मंत्र म्हणतो ना, तर तारक मंत्र म्हणतो त्यावेळेस तर आपला हा असं समजा की ही तांबे आहे, तर त्यावेळेस आपण असं त्याच्यावर हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचं. जसं की निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कारण हे म्हणले ना, तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणा, असाच हात ठेव आणि घरात ते चारी कोपऱ्याला पाणी शिंपडून द्या. आणि जे आजारी असतील, मुलं ऐकत नसतील आणि तुम्ही पण स्वतः हे पाणी प्या. आणि तुम्ही हे असा 11 दिवस करा तारक मंत्र म्हणून, तुम्हाला 100% त्या गोष्टीचा रिझल्ट येणारच. आणि स्वामी चरित्र तर मी वाचते, माझी रोजची नित्यसेवा असते. अडचण असेल तरच फक्त वाचत नाही. तर आता हे माझं जुनं पुस्तक आहे त्याच्यामुळे दिसत नाही, नवीन पुस्तक होतं. पण इथं एका ताईंला ना स्वामींचे गुरुवार करायचे होते आणि त्यांच्याकडे पुस्तक पण नव्हतं. मग ते आपल्या दुकानात सहज आले आणि म्हणले स्वामींचं पुस्तक वगैरे आहे का तुमच्याकडे. मग मी कसं करते माहिती आहे का, स्वामींचे पुस्तकं एकदम असे जास्त आणत नाही, जसे की 2-4 आणते असे. तर ते मी म्हणलं स्वामींचे पुस्तक आहेत, पण मी स्वामींचे पुस्तक विकत नाही. तर मी जसं होईल असं ज्यांना करायची इच्छा असेल तर तसं ते पुस्तक मी त्यांना देते. जसं की स्वामींचे जसं की गुरुवार कुणी करतं, कुणी 9 गुरुवार करतं, 11 गुरुवार करतं, तसं स्वामींचे ज्यांना गुरुवार करायचे असते ना, तसं मी त्यांना माझ्यापाशी असलेलं पुस्तक हे मी त्यांना देते. असं नाही की तुमचं वाचायचं झाल्यानंतर मला द्या. ते पुस्तक तुम्ही नित्यसेवा करत असाल तर हे तुमच्याजवळच राहू द्या. कारण स्वामी पण म्हणतात, ज्या घरात माझी सेवा होती किंवा ज्या घरात माझं नामस्मरण होतं, तर त्या घरात प्रचंड स्वामींचा वास असतो आणि स्वामींची प्रचंड शक्ती पण असते. आणि जशी मी स्वामींची सेवा करायला लागले ना, तसं मी माझ्या अनुभवाचं सांगते. स्वामींनी माझ्या जीवनाचं सोनं केलेलं आहे आणि मी स्वामींची सेवा ही म्हणजे कधी मी ही स्वामींचं नाव पण ऐकून नव्हते आणि स्वामी मला माहिती पण नव्हते. मी माझी फक्त रेग्युलर पूजा एवढंच आपलं असायचं, करायची नाही असं नाही, देवाचं मी करायचे, पण स्वामीबद्दल मला माहिती नव्हती. तर स्वामींची माहिती मी असंच यूट्यूबमध्ये बघता असं, त्यावेळेस यूट्यूब चॅनल पण नव्हता माझा. तर स्वामींची सेवा करत आहे, त्याला मी आता 4-5 वर्ष होत आले. तर असे स्वामींची सेवा, स्वामींचे अनुभव वगैरे मी बघत राहायचे. त्यावेळेस मग असं कुठंतरी मनात एक इच्छा झाली की स्वामी सेवा आपण पण केली तर काय होईल. पण स्वामींची सेवा करायची म्हणलं तर माझ्यापाशी काहीच नव्हतं. ना स्वामींची जपमाळ नव्हती, ना स्वामी चरित्र सारामृत पण नव्हतं आणि स्वामींचा फोटो पण नव्हता माझ्यापाशी. त्यावेळेस माझं दुकान म्हणजे मी चालूच केलं होतं, स्टार्टिंग केली होती. माझं दुकान केलं होतं मी 2000
म्हणजे 23ला दुकान चालू केलेलं आहे मी माझं. तर त्यावेळेस मला असं वाटायचं की म्हणजे लोकांचे अनुभव ऐकून मला पण वाटायचं की आपण पण स्वामी सेवा करत जावा, की काय होईन केल्यानं. म्हणून असं एकदम मनात आलं आणि मार्गशीर्ष महिना होता त्यावेळेस. तर मग महालक्ष्मीचे पण गुरुवार राहायचे, म्हणून मग मी स्वामींचे पण चालू केले. पूजा वगैरे मांडायचे. 11 गुरुवारचा मी संकल्प केला होता. तर पूजा वगैरे मी मांडायचे स्वामींचे. स्वामीचरित्र सारामृत वाचायचे. तर त्यावेळेस स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ मी फर्स्ट टाइम बघितला होता. 21 अध्याय आहेत. तर ते 21 आणि स्वामीचरित्र म्हणजे सारामृत हे ना 21 अध्याय आहेत ना, ते एका बैठकीतच झाली पाहिजेत. त्याच्यामुळं आणि स्वामीचरित्र हे वाचायच्या वेळेस मी ज्यावेळेस वाचत होते ना, त्यावेळेस मला असं जांभळ्या पण खूप येत होत्या आणि सुरुवातीला असं वाटायचं कसं होईन, होते का एवढे अध्याय, आपल्याला आपण एवढी वेळ बसायची सवय नाही, काय करू असं मनात विचार पण यायचा. पण काय म्हणतात ना, स्वामींना जर एखाद्या कोण सेवा करूनच घ्यायची असेल ना, तर तुम्हाला कितीही अडचण आणि कितीही संकट येऊ द्या, तरीही स्वामी तुमची त्या परिस्थितीत तुमच्याकडून सेवा ही आणि नामस्मरण करूनच घेतात. मी स्वामींचे पहिल्यांदा सुरुवातीला मी माझ्या मिस्टरांना वाचायला सांगितलं, कारण मला एवढा माझ्यावरती भरोसा नव्हता की मला हे जमल का नाही, मला जमल का नाही, म्हणजे हे शब्द फुटतेन का नाही असं मला वाटायचं. मी स्वामींचे 11 माळी जप करायचे, तारक मंत्रही म्हणायचे, पण स्वामीचरित्र नव्हते वाचत. कारण 2-3 गुरुवारी तर माझ्या मिस्टरांनीच वाचली आणि नंतर मग मीच ठरवलं की नाही, म्हणलं मीच वाचणार, तर आता मीच वाचणार. स्वामींचं ज्यावेळेस मी हे वाचायला घेतलं ना, त्यावेळेस आता नवीन जे सेवेकरी असतील तर त्यांना 2-2.5 तास लागतील, पण कंपल्सरी एक पुस्तक स्वामीचरित्र सारामृत हे वाचून होऊन जातं. कारण आता रोजची नित्यसेवा असल्यामुळे रोजचे 3 अध्याय वाचत असते, त्याच्यामुळं पुस्तक म्हणजे पाठ झालेलं आहे. तर असं स्वामी सेवेत यायला पण आपलं पूर्वजन्मीचं भाग्य लागतं. स्वामी म्हणतात की स्वामींची सेवा करायचं तर स्वामींचं एकच आहे की कुणाबद्दल वाईट विचार आले नाही पाहिजे. कुणाचं आपण वाईट करणं हे तर आपल्या कसंच मनात आलं नाही पाहिजे. त्यांनी आपलं वाईट केलं त्याचं कर्म आहे आणि आपण वाईट करणार नाही हे आपला धर्म आहे. म्हणून कुणाचंच वाईट कधी करायचं नाही. वाईट असं असं नाही म्हणायचं की ह्याचं चांगलं झालं मग माझं आधी होऊ दे. अजिबात नाही. आधी त्यांचं होऊ दे, नंतर माझं होऊ दे. ज्यावेळेस आपण लोकांचं चांगलं झालं ना, आपल्या डोळ्यानं हसत बघितलं ना, तर देव आपोआप आपल्याला देतो पण. आणि तशीच भावना सगळ्यांनी ठेवली पाहिजे, तरच कुठल्याही देवाची तुम्ही सेवा केलेली फळ हे तुम्हाला. असं कुठल्याच देवाची तुम्ही सेवा करताना आणि म्हणताना, कुठलाही देव असू द्या, स्वामीच नाहीये तर कुठल्याही देवाची जरी तुम्ही सेवा केली नसं म्हणलं ह्याचं वाईट होऊ दे, मी तुझी एवढी सेवा करीन त्याचं वाईट होऊ दे, मी एवढी उपवास करीन, तर तुम्हाला कुठलाही देव पावणार नाही. तुम्ही एकनिष्ठ मनात भक्ती धरून जर तुम्ही सेवा केली तरच तुम्हाला देव कुठली ना कुठली तुमची काही इच्छा असेल ते पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळं कितीही तुमचा वाईट दुश्मन जरी असला ना, तरी तुम्ही त्याच्याबद्दल कधीच वाईट भावना निर्माण मनात करायच्या नाहीत. कारण परमेश्वरापाशी न्याय असतो फक्त उशिरा, ही गोष्ट खरीच आहे. खरं पोचायला वेळ लागतो आणि खोटंही जेवढ्या स्पीडनं म्हणजे खोट्याला वेळ लागत नाही, त्याला स्पीड जास्त राहतो आणि सत्य हे उशिराच भेटतं त्याचं फळ. त्याच्यासाठी आपण चांगले कर्म करत राहायचं. ईश्वर परमेश्वरापाशी नक्कीच असतो आणि स्वामी तुम्हाला ह्या गोष्टीचं एक ना एक दिवस फळ 100% तुम्हाला देणार. फक्त विश्वास ठेवून राहा. जे कोणी स्वामीचरित्र करत असते आणि त्यांची इच्छा आहे तर पुस्तक भेटत नाही, तर केंद्रात हे पुस्तक भेटतं. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ भेटतो. स्वामींची माळ जप ही घ्यायची. हे तुम्हाला नाही 11 माळी जप झाल्या तरी तुम्ही एक तरी माळ मनापासून श्री स्वामी समर्थ करायची. टायमिंग ठरवायचा, सकाळी जमत असेल तर सकाळी, संध्याकाळी जमत असतील तर संध्याकाळी. 1 मिनिट, माझं श्रेयांश शाळेत चाललेलं आहे तर त्याचाच पेपर आहे. भेटली का वही तुला? ठीक आहे. स्वामींची पाया पडून लगेच नाही. आज त्याचा पेपर आहे चित्रकलेचा, त्याच्यामुळे तो वही आणायला गेला होता. काल त्याच्या लक्षातच नाही. म्हणे पण करू ना अशी बाबू, म्हणे जर करी असतं तर चालू असतं ना स्वामींनी. हा त्याचे ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कसं आहे, पैसा माणूस असं आहे आताच्या कलियुगामध्ये माणसं म्हणतात पैसा पैसा, तर तसं काही नाही. तुम्ही कितीही माणसं म्हणतात की पैसा एवढा, लोक म्हणतात की आत्ता पैसा पैसा केला, आत्ता पैसे कमवून ठेवले
तर वाईट वेळेत पैसा कामी येईल. तर मी तर म्हणते स्वामी सेवा केली आणि जेवढं तुम्ही नामस्मरण करताना तर ते वाईट वेळच तुमच्यावर येणार नाही. स्वामी म्हणजे काय लागतं, एक स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे माळ म्हणायला फक्त 5 मिनिटं खूप होतात. तुम्ही एक तरी माळ मनापासून करत जा. तुम्ही कुठल्या शुभ कामाला निघाले तर स्वामींना नमस्कार करा. घरातून बाहेर पडायच्या अगोदर पण स्वामींना म्हणजे स्वामींचं दर्शन घ्या. बाहेरून आल्यानंतर पण स्वामींचं दर्शन घ्या. तुमच्या आडले नडले 100% हे कामं होणारच. माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते. माझं एक छोटंसं दुकान होतं, पण स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या सेवेमुळं आज माझे इतके चांगले दिवस आलेले आहेत की मी ती शब्दात पण सांगू शकत नाही. माझी इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची. ज्यावेळेस माझे स्वामी मला बोलवतील त्यावेळेस मी 100% जाईन आणि त्याच्यावर पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच बनवेन. तर पहिली गोष्ट कसं आहे, ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करतो मनापासून करा, विश्वास ठेवा. विश्वास असेल तरच ती सेवा करा, त्याचं फळ नक्कीच भेटतं. कारण असं नाही की आपण आत्ता स्वामी सेवा केली आणि तुम्हाला लगेच फळ भेटणार, तसं काही नाही. फळ ही 100% भेटतं, उशिरा का होईना भेटतं. जी योग्य आहे तुमच्यासाठी तेच स्वामी तुम्हाला देणार आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवा करत असाल आणि जर तुमच्यावर एखादं येणारं संकट असेल तर स्वामी स्वतःवर संकट ती घेतात, पण तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत. आणि जरी तुमच्यावर संकट आलं तर त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद हे फक्त स्वामीच देतात. संकटही येणार, ज्या घरात जास्त देवपूजा त्या घरात क्लेशही होणारच. जे जास्त देवपूजा, जे जास्त देवाला मानतं त्या मग संकट तर येणार, संकट आल्याशिवाय नाही. आणि स्वामी म्हणतात संघर्ष केल्याशिवाय कुठलीच गोष्ट भेटत नाही. संघर्ष हा जीवनात केलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तरी माझं असं म्हणणं आहे की वाईट हे दिवस सुरुवातीलाच आले पाहिजेत, त्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कधीच कळत नसते. कारण काटे आले तरच आपल्याला फुलाची किंमत कळते. गुलाब तोडताना सुद्धा आपल्याला काटा टोचतो, नंतरच गुलाबाचं फुलं हातात येतं. तसंच तसंच देवाबाबतीत पण काय आहे, तुम्ही लगेच देवाला इकडून तिकडून आला नुसतं मस्तक टेकवलं, हात जोडले तर तुम्हाला देव पावून असं काही नाही. तर त्याच्यासाठी एकनिष्ठ भक्ती करावी लागते, मगच देव तुम्हाला पावतो. देव म्हणत नाही की तू माझ्यासाठी दिवस रात्र मांडी घालून माझ्यासमोर नामस्मरण करत बस, असं काहीच नाही. फक्त भावना आणि मन जर स्वच्छ असेल ना तुमचं, तर तुम्हाला 100% हे देव पावणारच. तर आता मी माझ्या स्वामींना घरी शाली शिवलेले आहेत, की सुरुवातीला मी ज्यावेळेस स्वामीचं करत होते ना त्यावेळेस मी शॉल विकत आणली होती. तर आता मी माझ्या स्वामींच्या शॉल ही घरच करत आहे. म्हणजे स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो, त्याच्यामुळे पिवळ्या कलरची ही शॉल आहे. तर अशी करून स्वामींच्या अंगावर टाकायची ही एक झाली शॉल. आणि ही माझ्या समृद्धीनं स्वामींना टोप शिवलेला आहे. हे पहा, असं त्याला लेस वगैरे लावून खूप छान पद्धतीनं टोप शिवलेलं आहे. केशरी कलर पण स्वामींना आवडतं. ही केशरी कलरची आहे. नवरात्रामध्ये 9 रंगाच्या शाली ही स्वामींना मी घालते. त्याच्यामुळे जे 9 कलर असते ना ते स्वामींना मी त्या शाली ठेवून ठेवते. आणि स्वामींचं बसायचं आसन, मूर्ती छोटी असल्यामुळं छोटंच आसन बसवलेलं आहे. आणि हे पण माझ्या समृद्धीनं शिवलेलं आहे टोप, मोरपंखी कलरचा. हे पहा, मोरपंखी कलरचा आहे, घरी शिवलेला आहे तिनं. आणि ही शाल ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या वेळेस शिवली होती. त्याला म्हणजे साईडनं तिनंच शिवलेली, समृद्धीनं साईडला लेस वगैरे लावून त्याच कलरची, राणी कलरची आहे. वेलवेटचा ब्लाऊज होता आणि त्याच्यातलंच हे करून. स्वामी म्हणत नाही की माझ्यासाठी तू वेगळा कपडा आणून शाल शिव. मी टेलर काम करते, ब्लाऊज शिवते, त्याच्यामुळं माझ्याकडे भरपूर कलरचे कपडे असतात. जसं मला छान वाटेल तशा पद्धतीची मी स्वामींना शाल शिवते. आणि ही शाल मी सुरुवातीला स्वामींच्या केंद्रात गेले होते त्यावेळेस आणलेली. ह्याच्यावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ नाव पण दिसत असेल कदाचित. ही मी फक्त विकत आणली होती. आणि हे टोप म्हणजे प्रत्येक शालीवर जशी शाल असते त्याच्यावर मी टोप घालतेच. आता हे केशरी कलरची शाल आहे, तर ही केशरी कलरचा टोप स्वामींना आहे. जशी शाल असेल तशी टोप, असं काही नाही सगळे टोप अवेलेबल आहेत माझ्याकडे, असं काही नाही. मी कुठं जरी गेलं, देवगडला जरी गेले तिथं पण स्वामींचे शाल आणि गळ्यातले हार वगैरे भेटतात, म्हणजे टोप भेटतात, तर मी टोप आणते. तर ही पिवळ्या कलरचा टोप, जर गुरुवारी ही पिवळी शाल पिवळा टोप मी घालतच असते स्वामींना. आणखीन हे पण छोटी राणी कलरचीच आहे, हे शिवलेली पण आहे. परत ही राखाळी कलर आहे. नवरात्रात स्वामींना म्हणजे राखाळी ग्रे कलर हा राहतोच, त्याच्यामुळे ही पण शिवलेली आहे. आणि हे राणी कलरचं आसन स्वामींना, तर हे पण घरीच केलेलं आहे. तर हे पण पिवळ्या कलरची नेटचा कपडा होता त्याच्यामुळे पिवळ्या कलरची शॉल स्वामींना शिवली. आणि जर सोमवारी ही पांढरा कलर हा सोमवारी महादेवाचं पांढरा कलर हा प्रतीक आहे महादेवाचं, म्हणजे पांढरा कलर महादेवांना शुभ मानला जातो, पांढरा आणि जांभळा. तर ही स्वामींची पांढरी शाल जर सोमवारी स्वामींना असतीच माझ्या.
आणि हे लाल कलर, हा लाल कलर तर सगळ्यांनाच आवडतो, त्याचा विषय नाही, पण हा लाल कलर. नंतर हे जांभळा कलर, हे पण स्वामींना शाल शिवलेली. हा मोरपंखी कलर, हा राणी कलरचा टोप आहे. ह्या हिरव्या कलरचा टोप आहे स्वामींचा. ही हिरव्या कलरची शाल आहे. आणि ही पण स्वामींची शालच आहे, मोरपंखी कलरची. हे स्वामींचे गळ्यातले हार, छोटे छोटे. जिथं पण तुम्ही देवस्थान ठिकाणी जाताना तिथं तुम्हाला 100% असतातच. हे पण स्वामींचंच आहे. माझी समू ज्यावेळेस ट्रिपला गेली होती ना, त्यावेळेस तिनं आणलेले होते स्वामींसाठी, कारण तिला पण खूप आवड आहे. असं गेली ना तर ती स्वतःसाठी कमी पण देवाला घेते. ही पण हा एक, हा स्वामींचा लोड, 2 लोड आहेत, तर मी पाठीमागं स्वामींना हे ठेवते. आणि ही पण तिने एकदम छोटा, आमची छोटी मूर्ती असल्यामुळे छोटा टोप तिनं बनवलेला आहे. हा हा मोरपंखी पण तिनंच बनवलेला आहे, छोटा. आणि ही स्वामींचं बसायचं आसन, ज्याने आम्ही घरी शिवलेलं आहे, फक्त लेसची स्वस्तिक केलेले आहे त्याच्यावरती. आणि हे पण राखाडी कलरचं आहे. तर हे अशा प्रकारचे स्वामींचे गळ्यातले हार, हे अशा प्रकारचे स्वामींचे गळ्यातले हार आहेत. तर हे अजून भरपूर आतमध्ये पण आहेत. आणि हे हार आतमध्ये पण भरपूर आहेत. पण इथं कसं शाळेत वगैरे मुली यायच्या, त्यांना पण असं मी पूजा वगैरे मांडलेली बघून तर त्यांना पण असं भाविक होत होते. आणि त्यांना पण असं वाटायचं की आपण करत जावं. त्या म्हणल्या ना काकी आम्हाला हे करायचे, तरी पण मी त्यांना माझ्यापासली शॉली आणि गळ्यातले हार देत होते. पैसे वगैरे काही घेत नव्हते, कारण मला फक्त एकच वाटत होतं की आपल्याद्वारे जरी एखाद्याला मदत होत असेल आणि एखाद्याची करायची इच्छा असेल आणि ती एखाद्या गोष्टीसाठी जर मिळत असेल आणि ते आपल्याकडून पूर्ण होत असेल तर आपण देण्यात काही अडचण नाही. तसं मी माझ्याकडे शिल्लक होत्या आणि मला येतं म्हणून मी करते. आणि हे एवढ्या शालीत स्वामींच्या रोज एक शाल, एक आसन, टोप वगैरे घालायचं स्वामींना, बदलायचं, मग ते धुवून वगैरे टाकायचे. ते अशा प्रकारे आहे. कारण घरच्या घरी शाल बनवायची, असं जरी तुम्ही बाहेर गेला आणि घरी पण जशी म्हणेल अशी शाल बनवता येते. त्याला लेस वगैरे जरी लावली ना तरी पण बनवता येते. आता ही स्वामी चरित्र सारामृत, तर खरंच तुम्ही स्वामी सेवा करत जा. हे पुस्तक जुनं असल्यामुळे एवढं वाटत नाही, मी जपून जपूनही करते. कारण नवीन पुस्तक त्या ताईला दिलं, मी निरोप दिला होता बरं का, की मला पुस्तक लागतंय म्हणून. कारण मला असं वाटलं त्यांचे गुरुवार जर झाले असते मी परत दिलं असतं, पण अजून एका दुसऱ्या ताईला पण लागतंय, की त्यांनी मला 4-5 वेळेस विचारलं की अहो ताई पुस्तक आलं का, पुस्तक आलं का. म्हणलं आलंच नाही. आणि मी कधी म्हणजे बाहेर नाही गेले, मी अहिल्यानगरला वगैरे गेले ना तर मी पुस्तक, कारण भरपूर ताईंना करू वाटतं पण काही उपाय नाही. माझ्यापाशी पण अशा काही गोष्टी मी सांगेन तुम्हाला, की ज्यावेळेस मी स्वामींची गुरुवार करत होते माझ्यापाशी काहीच साहित्य नव्हतं, ना स्वामी चरित्र, ना जपमाळ, ना स्वामींची मूर्ती, ना फोटो, काहीच नव्हता. मूर्ती तर मी पुण्याला माझ्या बहिणीकडे सुट्टीला गेल्यावर असं आम्ही फिरायला गेल्यानंतर एका भांडीच्या दुकानात आम्हाला मूर्ती काचात ठेवलेली दिसली. आणि माझा मुलगा श्रेयांश म्हणला की मम्मी मला काही नको पण स्वामींची मूर्ती घ्यायची. तर ती स्वामींची मूर्ती मी घेतली. म्हणजे स्वामी माझ्या घरी आले आणि स्वामींची मूर्ती आणल्याच्या नंतर दही दूध टाकून मी अभिषेक मस्तपैकी केला आणि मग स्वामींना माझ्या देवघरामध्ये तर स्थापित केलं. आणि म्हणजे कसं, एक देवाला आपली सेवा करून घ्यायची असेल तर देव कुठल्याही द्वारे मदत करतातच, असं नाही, माणसाद्वारे पण देव मदत करतो, कारण ती देवानेच त्यांना पाठवलेलं असतं. आमच्या शेजारचे मामा आहेत, ते देवगडला गेले, त्यांनी मला माळा आणून दिली. आणि राहिली गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांचे गुरुभाऊ आहेत, ते पण डॉक्टर आहेत, तर त्यांनी स्वामी चरित्र सारामृत हे मला दिलं होतं. म्हणे गुरुवारची करायची इच्छा आहे तर घे म्हणे. आणि माझ्या म्हणजे मिस्टरांचे मित्र आहेत, त्यांनी हे आणलं होतं, जसं की आपलं ही स्वामींचं काय म्हणतात त्याला, गोपीचंद, हां गोपीचंद आणून दिला होता. आणि स्वामींचा फोटो योगायोगी मी, हा फोटो आहे माझ्या स्वामींचा, एकच मिनिट दाखवते. माझी समू ट्रिपला गेली त्यावेळेस समूनं हा आणला होता स्वामींचा फोटो छोटासा, मला म्हणली होती मम्मी आपल्या देवघरामध्ये ठेव. आणि हा फोटो दुकानात विकायला आणला होता स्वामींचा. तर ह्या अशा गोष्टी माझ्याकडं उपलब्ध झालेल्या आहेत. तर तुम्हालाही कोणाला स्वामींची इच्छा आहे बाबा स्वामी सेवा करायची आणि नाही, तर तुम्ही फक्त मनातून ठरवा की तुम्हाला करायचे. स्वामी आपोआप तुमच्यापाशी येतात आणि तुमच्यापाशी ज्या वस्तू लागतात ते तुम्हाला देतात. घंटी बनवती, घंटीसुद्धा आलेली आहे. साध्या पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे, पण माझा चॅनल नव्हता म्हणून तो व्हिडिओ मी त्याच्यावर अपलोड नाही करू शकते.